नाशिक डंपर अपघाताने खळबळ, एका महिलेचा मृत्यू, अनेक जखमी. नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात आज घडलेल्या भीषण डंपर अपघाताने संपूर्ण परिसर हादरला आहे. नाशिक मुंबई महामार्गावरील सिग्नलजवळ भरधाव डंपरने अनेक वाहनांना व पादचाऱ्यांना जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार डंपर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने किंवा ब्रेक फेल झाल्याची शक्यता. समोरून येणाऱ्या रिक्षा, दुचाकी तसेच रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना जोरदार धडक बसली. या अपघातात अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत व जखमींचा अचूक आकडा अद्याप अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेला नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. बचाव पथकांनी घटनास्थळी मदत कार्य सुरू ठेवले आहे. अपघातामुळे नाशिक मुंबई महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते डंपरचा वेग अत्यंत जास्त होता, त्यामुळे लोकांना सावरण्याची संधीच मिळाली नाही. पोलीस सध्या डंपर चालकाचा शोध घेत असून हा अपघात नेमका कशामुळे झाला, तांत्रिक बिघाड की चालकाची निष्काळजीपणा, याचा सखोल तपास सुरू आहे. ही घटना ताजी असल्याने मृतांची व जखमींची अधिकृत संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. प्रशासनाकडून पुढील माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. वृत्तसंकलन अलीम शेख, नाशिक.